माझं नाव शेखर. झीलनचं मी कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतो आणि आपणा सर्व सेंटर्सना प्रोसेसफुली अपलोड करतानाच्या काही स्टेप्स मी इथं एक्सप्लेन करणार आहे. सर्व सेंटर्सना विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला स्टेप्स अपलोड करणार आहात किंवा प्रोसेसफुली अपलोड करणार आहात त्यावेळेला तुम्ही कोणते कोणते पॉईंट्स तुमच्या डेस्कवर ओपन करून ठेवलेले आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सोलरला लॉग इन करणं आवश्यक आहे. त्यातून तुमचा जो लर्नर कोड आहे तो ती जी फ्रेम आहे सोलरचं लॉग इन ओपन करून ॲडमिशन्समध्ये लर्नर मॅनेजरमधून लिस्टमधून ती ओपन करून ठेवलेली असणं आवश्यक आहे. प्रोसेसफुली अपलोड करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो फोल्डर बनवलेला आहे प्रोसेसफुली 2 समजा इथं बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या त्या तिन्ही फाईल्स घेतलेल्या आहेत का? ती फायनल फाईल असेल, तुम्ही वर्डची फाईल केलेली असेल आणि तुमचा जो व्हिडिओ आहे जो आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि त्याची साईज जी आहे ही KB मध्ये इथे दिसतीये. ती 30 MBच्या आत टोटल फोल्डरची आहे का? व्हिडिओची फाईल ही साधारण 25-26 MB पर्यंत चालेल, 27 MB पर्यंत, कारण बाकीचा हा 3 ते 4 MB पर्यंत असतो. त्यानंतर त्याचबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करून ठेवणं तुम्ही आवश्यक आहे का? की तुम्हाला जो MKCL जो मेल पाठवलेला आहे इथं त्याला जी लिंक दिलेली आहे तो मेल ओपन करून ठेवा किंवा ही लिंक कुठेतरी कॉपी करून ठेवा. ही लिंक तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे आणि इंटरनेट एक्सप्लोररमध्ये तुम्हाला इथं ॲड्रेसमध्ये पेस्ट करायची आहे. एकदा का तुम्ही ती लिंक पेस्ट केली की तुमच्यासमोर तुमचं प्रोसेसफुली अपलोड करण्यासाठीचं इराचं पेज ओपन होईल. हे वेब पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या वेब पेजमध्ये तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. म्हणून आपण काय केलं होतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी तुमची सोलरची वेबसाईट आहे ती ओपन करून तुमचा ID इथून कॉपी करून घ्या, इथं तुम्ही तो वापरा. त्याचबरोबर त्याचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जो ID आहे तोच पासवर्ड आहे. काहींनी जर बदलला असेल तर तो इथे तुम्हाला बदललेला पासवर्ड टाकावा लागेल. तुम्ही जेव्हा लॉग इन कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल तुमचं नाव कोड तुम्हाला इथे दिसेल. इथं OnCity MSCITवर क्लिक करायचं आहे. असाइनमेंट्स करायचे म्हणून आपण असाइनमेंटवर चाललो. त्यानंतर OnCity MSCIT याच्यावर क्लिक करायचं आहे. हा एक व्हिडिओ ऑलरेडी MKCLने आपल्याला पाठवलेला आहे. पहा, जर तुम्ही इथं पाहिलं तर मी इथं प्रोसेसफुली 2 ही ऑलरेडी सबमिट करून ठेवलेली आहे. जेव्हा सबमिट होते त्याचा कलर ग्रीन होतं. प्रोसेसफुलीवर जर मी गेलो पुन्हा तर तुमच्या लक्षात येईल तर इथं हे रेफरन्स मटेरियल दिलेलं आहे. हे तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या. हे असं मराठीमध्ये आपल्याला दिलेलं आहे प्रोसेसफुली 2चं, की ज्याचं मराठीमध्ये उत्कृष्ट असं सिस्टमॅटिकली पॉईंट्स सगळं MKCLने दिलेले आहेत जे ऑलरेडी आपल्याकडे इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. सर्वांना एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा इथं आहे की जे 50 मार्क आपल्याला मिळणार आहे प्रत्येक प्रोसेसफुलीमध्ये ते कोणत्या निकषावर आधारित आहे हे इथं पॉईंट दिलेले आहे. तुम्ही किती चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवलाय किंवा सॉफ्टवेअरमध्ये जाऊन तुम्ही सिच्युएशन्स बनवल्यात याला महत्त्व तर आहे, पण त्याचबरोबर तुम्ही ते प्रेझेंटेशन जे आहेत ह्या 5 पॉईंटवर तुम्हाला ते 50 मार्क मिळणार आहेत. एखाद्याने अगदीच सुंदर सॉफ्टवेअर बनवलंय आणि त्याला स्पष्टीकरण देता नाही आलं, त्याचं आउटपुट करताना टूल्सची नावं घेता नाही आली, तर त्या युक्त्या वापरता नाही आल्या तर त्याला ते मार्क्स मिळतील असं नाही. त्यामुळे हे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. सॉफ्टवेअर जे PDF फाईल आहे कंपल्सरी सगळ्यांनी डाउनलोड करा, चेक करा तुमच्या लॉग इनमधून, ती वाचून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मग अपलोडिंगला जा. अपलोड करताना बऱ्याच लोकांचा असा एक मुद्दा आहे किंवा कन्सेप्ट येतो की अपलोड करताना तुम्हाला इथं जे पॉईंट्स दिसतात तुम्हाला कुणालाही MB मध्ये अपलोड करायचं नाही आहे, तुम्हाला प्रत्येकाला KB मध्ये करायचं आहे. म्हणून तेव्हा तुमची जी फाईल आहे ऑलरेडी इथं हा जो फोल्डर आहे या फोल्डरमध्ये तुमचे त्या तिन्ही फाईल्स बनवल्या असतील. फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे त्याची साईज चेक करा, तुमच्या वर्डच्या फाईलची साईज चेक करा, तुमचा जो मेन प्रोजेक्ट बनवला आहे त्याची साईज चेक करा आणि तुम्ही हा झिप केल्यानंतर याची साईज किती आहे बघा. साधारण याची साईज जर तुम्ही पाहिली झिप केली की ती 22 MB पर्यंत आहे. परंतु आपल्याला MB मध्ये न टाकता तुम्हाला हे ऍक्च्युली तुम्हाला KB मध्ये द्यायचं आहे. तर 22,815 असा याचा ऍक्च्युली
साईज आहे. आणि फोल्डर, बऱ्याच लोकांचा इश्यू असा आहे की हा फोल्डर आहे, याच्यामध्ये कंटेंट आहे, परंतु बऱ्याच लोकांना रार फाईल असल्यामुळं ती करायची का नाही, कारण झिप केल्यावरही अशीच दिसते आणि रार केल्यावर अशीच दिसते. आणि झिप करण्यासाठी एक छोटीशी युक्ती इथं आहे, तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना माहिती असेल. राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथं ॲड टू आर्शिव्हवर क्लिक करा. इथे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जी विंडो ओपन होतात त्यामध्ये आर्चिव्ह फॉर्मॅट जो दिला आहे रार आणि झिप, तर आत्ता MKCLच्या नियमाप्रमाणे आपल्याला काय हवी आहे, झिप फाईल हवी आहे, म्हणून आपण झिप घ्यायची आहे. झिप करूनच ओके करा. यामध्ये अजून कॉम्प्रेशन मेथड जी आहे ती जर तुम्ही बेस्ट घेतली तर अजून चांगल्या पद्धतीने क्वालिटी होईल आणि त्याची जी साईज आहे थोड्या प्रमाणात अजून कमी होईल. सो एक इथं ऑलरेडी करून ठेवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इथं दिसेलच. मी ती काय मला कॅन्सल करतो. इथं ऑलरेडी प्रोसेसफोलिओ 2 आहे. तर मला काय करायचं आहे, या प्रोसेसफोलिओ 2ला अपलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी इथं अपलोड केलेली आहे, पण तो मी प्रोसेसफोलिओ 1 मधून दाखवतो. कोर्समधून मी जातो. इथं तुम्ही असाइनमेंटमध्ये या. असाइनमेंटमध्ये गेल्यानंतर ऑन सिरीजमध्ये या. आता मी प्रोसेसफोलिओ 1ला जातो. इथं मी तुम्हाला आपली स्टेप्स दाखवतो. इथं तुम्हाला केबीमध्ये साईज लिहायची. जी केबीमध्ये साईज इथं आहे ह्या पर्टिक्युलर झिप केलेल्या फाईलची 22854 की जी तुम्हाला इथं द्यायची आहे. 22854 आणि केबीमध्येच द्यायची आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. 22854 जी काय असेल ती साईज द्या. ब्राउजमधून ती फाईल तुम्ही सिलेक्ट करा जिथं तुम्ही ठेवलेली आहे त्या तिथून सिलेक्ट करून ओपन करा. ओपन केल्यानंतर ही फाईल इथं तुम्हाला दिसेल आणि नंतर तुम्ही अटॅच या बटनावर क्लिक करा. अटॅच बटनावर क्लिक केल्यानंतर मी इथं काही स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. अटॅच बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला इथं अशी एक विंडो येते अटॅचिंगची. तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्च्युली तुमचा जो कॉमेंट्स आहेत ते तुम्ही टाकू शकता. तुम्हाला ज्या कॉमेंट्स टाकायच्या त्या की तुम्हाला हे काम करताना तुमचा एक्सपिरियन्स काय वाटला, तुम्हाला कसं वाटलं. आणि ह्या कॉमेंट्स टाकल्यानंतर त्याच्यासमोर एक अशी एक विंडो येते की ज्या विंडोमध्ये जेव्हा ती फाईल पूर्ण अटॅच होते त्यावेळेला सबमिट नावाचं बटन होतं. हे सबमिट नावाचं बटनवर जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला ही फाईल अशा पद्धतीने सबमिट झालेली ग्रीन कलरची दिसेल. तर सगळ्यात महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची की ज्या वेळेला तुमची फाईल सबमिट झालेली आहे हे कन्फर्म करण्यासाठी तुम्ही पुन्हा लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून असाइनमेंटमध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर पुन्हा तुम्ही ती ग्रीन झालेली बघायची आहे आणि पुन्हा तिथं चेक करून बघा की ही ग्रीन झालेली जी फाईल आहे ते डाउनलोडला दाखवते का. की डाउनलोडला असेल तर यू कॅन ऑल्सो डाउनलोड इट वन्स अगेन, तुम्हाला पाहिजे असेल तर. परंतु याचं मिनिंग असं आहे की तुमची फाईल पूर्णपणे अपलोड झालेली आहे. अपलोड झाल्यानंतर तुम्ही या पद्धतीने लॉग आउट करा आणि बाहेर पडा. सगळ्यांनी एक महत्त्वाची काळजी अशी घ्या की कोणतीही व्हिडिओ फाईल अपलोड करताना ती 30 MB पेक्षा कमी असणं आवश्यक आहे, तर ती MKCLच्या नियमाप्रमाणे अपलोड होईल आणि तुम्हाला संभाव्य प्रॉब्लेम्स आहेत ते येणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओची फाईलच चेक करताना अवश्य चेक करा की ती साधारण 26-27 MB पर्यंत असली पाहिजे फॉर्मॅट फॅक्टरी यूज केल्यानंतर. मी याच्या अगोदरच एक फॉर्मॅट फॅक्टरीचा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे की ज्याच्यामध्ये कस्टम नावाचं जे बटन आहे ते तुम्ही चेक करणं आवश्यक आहे आणि ते नसेल तर त्याच्यासाठी स्टेप्सही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. जर हे समजलं नसेल, हे कस्टम नावाचं बटन क्लिक करून प्रोसेसफोलिओ इथं येणं आवश्यक आहे. हे सगळ्यांनी कृपया समजून घ्यावं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स प्रोसेसफोलिओ अपलोड करावेत. तुमचं स्वतःचं ओन टेक्निक वापरावं. सगळ्यांना माझ्याकडून प्रोसेसफोलिओ अपलोड करण्यासाठी शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. इथं तुम्ही जर बघितलं तर मी 2-3 वेळा ही ओपन करून ठेवलेली आहे. तुम्हाला ह्या ठिकाणी जाऊन इलेक्ट्रा जो आहे लाईव्ह स्क्रीन इथं डबल क्लिक करा. तुमचं काम जे चाललं आहे ते तुम्ही इथून स्टॉप